नमस्कार. ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेला जो घटक आहे ब्रँड ॲम्बेसिडर याविषयीची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे की जनगणना 2027चे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपल्याला खाली 4 पर्याय देण्यात आलेले आहे. त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर सांगायचं आहे की जनगणना 2027चे ब्रँड ॲम्बेसिडरमधून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर पर्याय क्रमांक सी, सुदर्शन पटनायक यांची काय झालेली आहे, 2027च्या जनगणनेची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर जनगणना 2027 ही 2 टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे. पहिला टप्पा हा घरगणना आहे आणि त्यानंतर पुढचा टप्पा हा प्रत्यक्षात शिरगणती होणार आहे. आणि याच जनगणनेचे 2-3 वैशिष्ट्ये आपल्याला माहीत असले पाहिजे की ही जनगणना सर्वप्रथम डिजिटल स्वरूपामध्ये आणि पेपरलेस आहे. त्याचबरोबर जातीय जनगणना होणार आहे. हे देखील महत्त्वपूर्ण मुद्दे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चला तर मग पुढचा प्रश्न घेऊ. पुढील प्रश्न आहे, भीम ॲपचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर भीम ॲपचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न, सिटी युनियन बँकच्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपल्याला सांगायचं आहे सिटी युनियन बँकच्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी रवींद्र जडेजा यांची नियुक्ती करण्यात आली. म्हणजे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र रस्ते सुरक्षा जागतिक चॅम्पियनच्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर संयुक्त राष्ट्र रस्ते सुरक्षा जागतिक चॅम्पियनच्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, भारतीय स्टेट बँकच्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे याच्या ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहे, तर महेंद्रसिंग धोनी आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, झारखंड टुरिझमच्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर झारखंड टुरिझमच्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी महेंद्रसिंग धोनी यांची काय करण्यात आलेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे मानसिक स्वास्थ्य राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे जे मानसिक स्वास्थ्य राजदूत म्हणून अभिनव बिंद्रा यांची काय झालेली आहे, नियुक्ती करण्यात आली. म्हणजे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेअर सुरक्षा म्हणजे UPIच्या राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपल्याला सांगायचं आहे पर्याय 4 देण्यात आलेले आहेत. त्यापैकी योग्य उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये करू शकता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंकज त्रिपाठी. काय आहेत तर पंकज त्रिपाठी UPIचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय खनिज विकास निगम NMDCच्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर NMDCच्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी निहाकत जरीन यांची नियुक्ती करण्यात आलेली. म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, फिट इंडिया आयकॉनच्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपल्याला सांगायचं आहे की फिट इंडिया
आयकॉनच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर आयुष्यमान खुराना यांची नियुक्ती करण्यात आली, म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. T20 वर्ल्ड कप 2026च्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर रोहित शर्मा यांची करण्यात आली, म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतर साहेब पुढील प्रश्न आहे, झोमॅटोच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, आपल्याला सांगायचं आहे, तर शाहरुख खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे झोमॅटोच्या ब्रँड अँबॅसेडरपदी, म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खाली आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहे आणि ऑस्ट्रेलिया या देशाचे पर्यटन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील सारा तेंडुलकर, म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, डेटॉल कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की डेटॉल कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर महेंद्रसिंग धोनी यांची करण्यात आलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. मालदीव पर्यटन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपल्याला सांगायचं आहे की मालदीवच्या पर्यटन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर कॅटरीना कैफ यांची करण्यात आली, म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. सरळ सेवा किंवा MPSC किंवा अन्य स्पर्धा परीक्षा असतील या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेला जो घटक आहे, हा निश्चित पेपरमध्ये याच्यावर 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. त्यामुळं हे जे काही महत्त्वपूर्ण ब्रँड अँबॅसेडर आहेत हे आपल्याला पाठ करायचे आहे. त्यामुळे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. ऑडी इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर नीरज चोप्रा, पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. ड्रीम टेक्नॉलॉजी कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की ड्रीम टेक्नॉलॉजी कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कृती सेनन, म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, टाटा मोटर्स कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर टाटा मोटर्स कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरपदी विकी कौशल यांची काय झालेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. खो खो वर्ल्ड कप 2025च्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर खो खो वर्ल्ड कप 2025च्या ब्रँड अँबॅसेडरपदी सलमान खान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 आणि या प्रश्नमालिकेतील हा शेवटचा प्रश्न आहे. पुमा कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुमा कंपनी जी आहे तर याच्या ब्रँड अँबॅसेडरपदी PV सिंधू यांची काय करण्यात आलेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे जे काही महत्त्वपूर्ण असलेले ब्रँड अँबॅसेडर 2026 याविषयीची आपण माहिती पाहिलेली आहे. आणि आपल्यासाठी एक आत्ताचे जे आपण ब्रँड अँबॅसेडर घेतलेले आहे त्यासाठी एक रिव्हिजनासाठी आपल्याला एक प्रश्न आहे, तो आपण त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आपण इथे थांबू. धन्यवाद.